मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, काल एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं. आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित शेठ दुमा सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला गट क्रमांक 16 मध्ये पळताना दिसला. बक्कासूरची मित्रांनो गट क्रमांक 16 मध्ये गटालाच हार झाली होती. परंतु जी दुसरी गाडी होती विजेती गाडी, तिला मित्रांनो खाली असं निदर्शनात आलं होतं, की त्या गाडीच्या नंदींना थोडी मारहाण झाली होती खाली सुट्टीला. त्यामुळे मित्रांनो निकाल चेंज करण्यात आला आणि निकाल बक्कासूर आणि बक्कासूरचा काल पहिरा होता चेंडू, या गाडीला निकाल देण्यात आला. यावर मित्रांनो जी गाडी बाद करण्यात आली आणि बक्कासूर आणि चेंडूला निकाल देण्यात आला, त्या मित्रांनो ज्या गाडीला बाद करण्यात आलं त्या गाडीचे मालक काय म्हणतात आहे ते बघूया या व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय नाहीये ते पण नंदी आपलेच आहेत, हे पण नंदी आपलं म्हणजे त्यांना गाडीनं मार खाल्ल्यानंतर गाडी बकासूरची पळून गेली. बकासूरची गाडी आणि आमचा बैल समोरासमोरच होता. म्हणजे माझा बैल अलीकडे बांधलेला होता आणि बकासूर हा बैल देव पलीकडे बांधला होता. तरी आम्ही आल्यावरती बैल तो भरून गाडीत त्यांचा तो घेऊन गेलेली, माझ्या समोरच घेऊन गेलेली. म्हणजे निकाल दिला थोड्या वेळानं मग मला कळालं की माईकवर अनाउन्समेंट केलं की 1 तासानंतर 16 नंबर गाडीचा निकाल पहिला दिला तो कॅन्सल केलाय आणि बकासूरला नंबर. काय करायचं गरिबांनी बघा, माझ्या बैलाला मी गिराईक बघितलं होतं, विकायचं सुद्धा ठरलं होतं, तरी बी नशिबानं माझ्या दावणीला राहिला. मला 5,000 रुपये ऍडव्हान्स देऊन पण मालक बैल न्यायला आला नाही. मालकाला म्हणलं तुम्ही बैल तुम्हाला विकलाय, माझा बैल तुमचा तुम्ही दावणीला घेऊन जावा. तरी ते 5,000 रुपये त्यानं ऍडव्हान्स दिलेला, म्हणला माझा बुडला पण मला बैल नको. नशिबानं माझ्या दावणीला राहिला आणि आज कितीतरी अख्ख्या वर्षात आज त्यानं गट काढलाय. मी वर्ष झालं बैल पळवतोय, वर्षात आज गाडी माझी गटाला राहिली, ती पण असा माझ्या अन्याय झाला. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला बघायला मिळालं की मालक म्हणाले की जेव्हा गट क्रमांक 16 पळून आला तेव्हा मित्रांनो बक्कासूर आणि चेंडूची गटाला हार झाली होती आणि त्या दुसऱ्या गाडीला म्हणजे हरण्या, जी दुसरी गाडी होती त्या गाडीवरती मित्रांनो हरण्या पळत होता, त्या गाडीला निकाल देण्यात आला होता. परंतु मित्रांनो बक्कासूर हा मित्रांनो हार झाली म्हणून घरी चाललेला, परंतु कमिटीने 1 तासानंतर बक्कासूरची गाडी पुन्हा एकदा माघारी बोलवली आणि बक्कासूर आणि चेंडूला निकाल देण्यात आला. तरी मित्रांनो मालक म्हणाले की पूर्ण 1 वर्षानंतर मित्रांनो जो हरण्या पळत होता बक्कासूरच्या साईडच्या फाटीवरती, त्यांनी पूर्ण वर्षानंतर मित्रांनो काल जे भव्य दिव्य असं भैरवनाथ केसरीचं ओपनचं मैदान संपन्न झालं मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी. त्या मैदानामध्ये मित्रांनो 1 वर्षानंतर गट पास केला होता. मित्रांनो रीतसर असा गट पास केला होता की नाही हे तर आपल्याला माहित नाहीये, परंतु नक्कीच एका गरीब गाडा मालकाच्या वर अन्याय झालाय का नक्की कमेंट करून सांगा.